नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आपल्या गावामध्ये आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, मी 3 व्हेरायटी लावलेल्या आहे. एक श्रीराम सुपर 111, एक श्रीराम सुपर 303 आणि एक आपले सुगंध 711 केडीएम. या तीनही व्हेरायट्या शेतकरी मित्रांनो, आपण जे नियोजन केलं होतं, खताचं नियोजन केलं होतं तणनाशक माराच्या अगोदर म्हणजे 14 तारखेला, जे आपण ह्युमिक ॲसिड दिलं होतं एकरी 1 किलो, झिंक दिलं होतं शेतकरी मित्रांनो आपण एकरी 2.5 किलो आणि युरियाची एकरी 1 बॅग दिलेली होती. जे नियोजन केलं होतं खताचं ते सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा माझ्या गावाचे आणि आताचं पहा. आता समजा आता आपण 12 दिवसात पहा आपला गहू किती वाढला शेतकरी मित्रांनो. हे बघा, म्हणजे 11 दिवस झाले शेतकरी मित्रांनो. 2-2 तासाची शिफ्ट दिली आपण आणि तणनाशक मारलं. तर तणनाशक तर आपण 16 तारखेलाच मारलं. 16 तारखेला तणनाशक मारलं आणि नंतर पहा आपला गहू पहा कसा वाढला. म्हणजे ना फुटवे केले ना. आपला जो तणनाशक जे मारलं त्याचा काही असर आपल्या गावात झाला नाही. आपलं जे खताचं जे नियोजन केलेलं होतं तेच नियोजन आपल्याला आज आपल्या गावामध्ये दिसून येत आहे. गहू पहा किती दाट झालेला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा आहे. नक्कीच त्या खताचा, ह्युमिक ॲसिडचा आणि झिंकचा आणि युरियाचा आपल्याला आता लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो. पहा 10 ते 11 दिवसात आता आपण 111 श्रीराम सुपर गहू बघत आहे. आता नंतर इकडे बघा, ह्या 303 आलेला. आता आपण 303 मध्ये आलेलो आहोत. हे बघा आहे, हा 303 आहे शेतकरी मित्रांनो. गव्हाची जी क्वालिटी आहे तुम्हाला दिसत असेल. सकाळी सकाळी आज 8-7:30 वाजले शेतकरी मित्रांनो. हे बघा, आणि दवबिंदू पण दिसत असेल. आज म्हणजे असंच जर पोषक वातावरण राहिलं आपल्या गव्हाला की चांगल्या प्रकारे बूड करते. आणि जे आपण ह्युमिक ॲसिड दिलेलं होतं शेतकरी मित्रांनो त्याचा पण आपल्या मुकुटमुळेला फायदा होईल. हे बघा 303 बघा किती वाढलेला आहे. म्हणजे पाल पहा. सांगायचं म्हणजे आपल्या या व्हिडिओ सांगायचं म्हणजे आपण जे व्यवस्थापन करतो ते सक्सेसफुल होत आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता आपलं ही 8 घंट्याचं म्हणजे तणनाशक मारून 10 दिवस झालेले आहे. तर आता हे आपलं दुसरा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो वलताचा. तर आता ही नंतर तशीच प्रोसेस आहे. एकरी 1 किलो ह्युमिक ॲसिड आणि एकरी 2.5 किलो झिंक सल्फेट आणि एकरी 1 बॅग, अशाच पद्धतीतून दुसरा फेर चालू आहे आताच. आता तो पण इफेक्ट मी त्याचा पण व्हिडिओ आजच्या तारखेपासून समोर 8-10 दिवसांनी तुम्हाला दिसेलच. तोही पण फरक दिसेलच. पण आता सध्या जे आपण मागील जो फेर दिलेला होता पहिला खताचा फेर तो सक्सेसफुल झालेला आहे. आपण जे ठरवलं, जे व्यवस्थापन ठरवलेलं होतं आपण ते सक्सेसफुल आहे. आपण असं होईल, असा गहू येईल आला आहे. आता आपल्याला ते नजरेसमोर दिसत आहे. आता आपण केडीएम मध्ये आलो. केडीएम बघा, पाल बघा. तुमचा पण गहू असाच आलेला असेल शेतकरी मित्रांनो. नक्की कमेंट करा. तुम्हाला हा प्लॉट आवडला का आता आपला गव्हाचा. पहा आहे, हा सुगंध 711 गहू आहे. बघा अशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हाचं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, कमेंट करा शेतकरी मित्रांनो. नंतर भेटूया आता शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.